सविनय मैत्रीपूर्व जय भीम। विश्ववंदनीय तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या महामानवांनी महान स्त्रियांनी बहुजनांच्या उद्धारासाठी आपले तन मन धन अर्पण केले, त्या सर्व महामानवांना महान विदुषींना प्रथमतः पंचान प्रणाम। चिपळूण तालुका बौद्धजन हित संरक्षक समिती, संलग्नित ग्रामशाखा बौद्धजन सहाय्यक मंडळ कोकरे, स्थानिक आणि मुंबई या मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, ज्येष्ठ सदस्य, त्याचप्रमाणे महिला मंडळ, त्यांचं कार्यकारी मंडळ, सर्व सदस्य बंधूंनो, या ठिकाणी आज आपल्या मैत्री बुद्ध विहारामध्ये आपल्या सर्वांचे उद्धार करते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन, या दिनानिमित्ताने या महामानवाला अभिवादन करण्यासाठी आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात। आपण महामानवाला अभिवादन करण्यापूर्वी या ठिकाणी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या समोर असलेलं दीप प्रज्वलन या ठिकाणी आपल्या स्थानिक संघटनेचे अध्यक्ष रोहित तुकाराम जाधव सर यांच्या हस्ते, त्याचप्रमाणे महिला मंडळ यांच्या अध्यक्ष आणि कार्यकारी मंडळ यांच्या हस्ते या ठिकाणी मेणबत्ती प्रज्वलित करून आपण या ठिकाणी अभिवादन सभेला सुरुवात करणार आहोत। मी सन्माननीय अध्यक्ष आणि पदाधिकारी यांना विनंती करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी महामानवाला अभिवादन सभेला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी आपण प्रथमतः मेणबत्ती प्रज्वलन करायचे। आपल्या धम्म संस्काराप्रमाणे त्रिसरण पंचशील ग्रहण करून आपण या ठिकाणी सर्वांनी आपल्या समोर पुष्प उपस्थित आहेत, आपल्या महामानवाला आपण अभिवादन करायचे। सर्वांनी सामुदायिकरित्या त्रिसरण पंचशील ग्रहण करायचे। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं
शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादघ्राणा वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु। जीवरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्यातून निघून जाऊन 69 वर्ष पूर्ण झाली, पण आजही आपल्यामध्ये या तमाम बौद्ध बांधवांमध्ये नव्हे तर भारतीयांमध्ये विचाराच्या रूपानं आजही बाबासाहेब आपल्यामध्ये जिवंत आहे. आपण सगळेजण यांना महामानवाला अभिवादन करण्यासाठी आपल्या विहारामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांनी या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त आपल्याला संविधान दिलं एवढंच नाही, तर वेगवेगळ्या रूपानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या माणसामध्ये या चराचरामध्ये श्वास फुंकण्याचं काम केलेलं आहे. या भूतलावरच्या संपूर्ण प्राणी मात्रांवर त्यांचं जीवन आनंदीमय बनवण्यासाठी अतोनात मेहनत केलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला संविधान दिलं आणि म्हणून आपण सगळे भारतीय गुण्या गोविंदानं या ठिकाणी आपण नांदतो. तुम्ही जर हिंदू असाल तर तुमचा पवित्र ग्रंथ हा भगवद्गीता असू शकतो. तुम्ही जर मुस्लिम असाल तर तुमचा पवित्र ग्रंथ हा कुराण असू शकतो. तुम्ही जर बौद्ध असाल तर तुमचा पवित्र ग्रंथ हा त्रिपिटक असू शकतो. परंतु तुम्ही जर भारतीय असाल तर तुमचा एक आणि एकच पवित्र ग्रंथ असतो आणि तो म्हणजे आपले भारतीय संविधान. या 18 पगड जातीला एकसंध बांधून ठेवण्याचं काम या संविधानानं केलंय. एवढं महान काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर सर्व या तमाम भारतीयांवर केलेलं आहे. आणि म्हणून आजच्या या अभिवादन सभेनिमित्तानं आपल्या संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष रोहित तुकाराम जाधव सर यांना विनंती करतो की आपण या महामानवाला अभिवादन आपण करावं. आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. शाक्यमुनी तथागत महाकरुण भगवान गौतम बुद्ध, जगाला प्रबोधनाचं सिंचन करणारे जगद्गुरु संत शिरोमणी संत तुकाराम महाराज, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय, जिच्या कुशीमध्ये हे नेतृत्व वाढलं आणि घडलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, मला सर्वांना अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानज्योतीचा प्रकाश दाखवणारी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि या सर्वांच्या स्वप्नांना भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करून माणसाला त्याचे हक्क, अधिकार आणि कर्तव्य मिळवून देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र प्रतिमांना आणि विचारांना प्रथमतः पंचांग प्रणाम करतो. चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती, संलग्नित बौद्धजन सहाय्यक मंडळ कोकरे या स्थानिक संघटनेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, महिला मंडळ कार्यकारिणी त्यांचे पदाधिकारी, ज्येष्ठ सभासद, तरुण वर्ग, बालमित्र, आज ज्यांच्यामुळे आपण माणसात आलो, ज्यांच्यामुळे आपली गुलामी नष्ट झाली आणि ज्यांच्यामुळे एक समृद्ध जीवन जगण्याची शैली आपल्याला प्राप्त झाली, ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. बाबासाहेब जन्माला आले नसते या समस्त भारतवर्गाचं काय झालं असतं
वर्णन अतिशय विदीर्ण असतं. आणि म्हणून आजच्या दिवशी संपूर्ण जगाचा पोशिंदा, संपूर्ण भारतवर्षाचा पोशिंदा गेल्याचं दुःख म्हणजे आपला बाप गेल्याचं दुःख आज या क्षणी जाणवतं. मगाशी कविवर्य उदय जाधव यांनी शब्दबद्ध केलेलं गीत मगाशी ऐकलं की देह बाबांचा चंदन चितेवर सागर तीरावर जळताना पाहिला आणि जनता हळवू लागली असं ते वर्ण अक्षरशः म्हणजे असे अश्रू ओढण्याचे वाक्य होते. मग 6 डिसेंबर 1956 रोजी ज्या दिवशी बाबासाहेब आपल्यातून निघून गेले, त्यांचं महापरिनिर्वाण झालं, त्यावेळची परिस्थिती नेमकी कशी होती तर त्यावेळी जगाने जो आक्रोश पाहिला, हा आक्रोश शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. तर त्याचं कारण असं आहे की ज्यांना गाव कुसाबाहेरच राहायचं होतं, ज्यांना माणूस म्हणून जगण्याची कोणतीही संधी प्राप्त नव्हती, अशा 18 पगड जातीतल्या सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगण्याची एक उमेद दिली, जगण्याचा एक नवा अध्याय दिला, देशाला संविधान दिलं आणि सगळ्यांना समानता प्रस्थापित करून दिली. आणि म्हणून जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं त्यावेळी जी सामान्य लोकांची परिस्थिती होती ही शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही. या संपूर्ण भारतवर्षातील सगळ्यात मोठी आदरांजली वाहण्यासाठी जी लोक त्यावेळी जमा झाली, आजपर्यंत या भारतवर्षामध्ये इतकी मोठी गर्दी कधीही जमा झाली. मग असं म्हणतात की माणसाच्या देहाची राख होते, माणसाच्या विचाराची राख करणारा अग्नी अजूनही प्रज्वलित झालेला नाही. ते विचार घेऊन आपण या ठिकाणी सर्वजण पुढे चाललेलो आहोत. बाबासाहेबांनी आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा एक विचार दिलेला आहे. आता बाबासाहेबांचं देहावसन झालंय, बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाले, आजही बाबासाहेब आपल्यामध्ये विचाराने जिवंत आहेत. तो विचार पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी झटलं पाहिजे. आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. आपल्या प्रश्नांसाठी, आपल्या हक्कांसाठी, आपले अधिकार मिळवण्यासाठी सगळ्यांनी संघर्ष केला पाहिजे. आपल्या सगळ्यांनी एकसंगता दाखवली पाहिजे आणि समाजामध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी आपण सगळ्यांनी झटलं पाहिजे असं मला वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी असे म्हणायचे की आपण ज्या गुलामीतून वर आले त्या गुलामीची जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि पुढे जाताना प्रत्येकाने संघर्षासाठी तयार राहायला पाहिजे. तो संघर्ष आपल्याला जीवनामध्ये जगण्याची नवी उमेद देत आहे आणि तो संघर्ष प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक वेगळी प्रेरणा देत असतो आणि त्या प्रेरणेचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण नेहमी जाता येता जय भीम म्हणतो. आता जय भीम हा एक शब्द राहिलेला नसो, तर जय भीम ही आपली प्रत्येकाची जबाबदारी राहिली असं मला वाटतं. आजच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी समस्त बौद्धजन सहाय्यक मंडळ कोकरे, स्थानिक मुंबई महिला मंडळ यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समर्पक जीवन कार्यासाठी त्यांना अभिवादन करतो आणि थांबतो. जय भीम. महामानवाला अभिवादन करण्यासाठी त्यांच्या 69वा महापरिनिर्वाण दिन हा संपन्न होण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या स्वतःच्या आत्मकथेमध्ये, आत्मचरित्रामध्ये त्यांनी लिहून ठेवलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आर्थिक परिस्थिती फार बेताची नव्हती, कारण त्यांचे वडील हे सुभेदार पदावर होते. त्यांच्यामुळे आर्थिक परिस्थिती त्यांची अतिशय चांगली होती. परंतु नंतरच्या परिस्थितीमध्ये रमाबाई बरोबर संसार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये जी ओढाताण झाली ती त्यांनी संपूर्ण कथा आपल्या या स्वतःच्या आत्मचरित्रामध्ये लिहिलेली आहे. माझी आत्मकथा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आत्मचरित्र आपल्या संघटनेचे सन्माननीय रोहित जाधव यांनी आपल्या या तरुण वर्गाला या ठिकाणी समर्पित करतायत. या विद्यार्थ्यांनी हे वाचन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल ठेवून आपलं जीवन सुद्धा सुखकर करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी आपण प्रयत्न करावेत अशी या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो.
मी विचार